संजय राऊत बोलतायत, थेट जाऊया। पैसा है कुर्सी बचाने के लिए, ये दोनों को दिया है। बोला मनसे राज ठाकरे यांनी सांगितलं की 20च्या पाठिंबा त्यावेळेस दिला होता, मात्र आता स्वतः 250 करून सीटा लढवणार। त्याचंच त्यांचं म्हणणं आहे की लाडका व लाडकी बहीण एकत्र आल्या तर पक्ष टिकला असता। अप्रत्यक्ष टीका त्यांनी सुप्रिया सुळे आणि अजित पवारांवर केलेली आहे। बघा, राज ठाकरे माझ्या माहितीप्रमाणे नुकतेच परदेशातून आलेले आहेत। बराच काळ ते परदेशात होते, त्याच्यामुळे या राज्यामध्ये काय चाललंय समजून घ्यायला त्यांना थोडा वेळ लागेल। काही दिवसापूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे आणि मराठी माणसाचे शत्रू नरेंद्र मोदीजी आणि अमित शहाजी यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता। बिनशर्त म्हणजे शर्ट काढून उघडा पाठिंबा दिला होता, असं उद्धवजींनी तेव्हा सांगितलं। म्हणजे बिनशर्त पाठिंबा दिला, जणू काय महाराष्ट्रावरती फार मोठे उपकार करण्यासाठी मोदी आणि शहांचा जन्म झालाय। ज्या मोदी शहांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही असं ते म्हणाले होते, त्यांनी बिनशर्त पाठिंबा दिला। यात सगळं आलं आणि आता फक्त एका महिन्यात त्यांची भूमिका बदलते आणि ते 288 225 काय ते जागा लढणार आहेत। हे आश्चर्यकारक आहे खरं म्हणजे, पण हा त्यांचा पक्ष आहे, त्यांच्या भूमिका आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत अपशकुन करण्यासाठी महाराष्ट्राच्या स्वाभिमानी पक्षांना ही पावलं उचलली जात आहेत का हे पाहावं लागेल। अर्थात ह्याच्यावरती फार काही बोलण्यात अर्थ नाही। आता काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्राच्या विरोधी भूमिका घेण्यासाठीच निर्माण झालेली आहे। मात्र त्यांचं म्हणणं आहे की लाडकी बहीण लाडका भाऊ एकत्र असते तर पक्ष टिकला असता। त्यांनी असं देखील उल्लेख कोणाचा पक्ष टिकला असता? राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पहिल्यापेक्षा जास्त मजबूत आहे, म्हणून म्हटलं ते परदेशामध्ये होते खूप काळ। ते खूप काळ परदेशात राहिल्यामुळे त्यांना इकडलं परिस्थिती माहीत नाही। राष्ट्रवादी पक्षानं, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कधी नव्हे इतकं मोठं यश मिळवलं आहे। हे पक्ष टिकल्याचंच लक्षण आहे, कार्यकर्ते जागेवर असल्याचं लक्षण आहे आणि लोकांनी भरभरून मतदान केल्याचं लक्षण आहे। 8 लोकसभेच्या जागा जिंकणं माननीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली लहान गोष्ट नाही। त्याचप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा पक्ष आणि चिन्ह पळवून सुद्धा आम्ही महाराष्ट्रामध्ये ताकदीनं उभे राहिलोय। आमचेही पक्ष शिवसेना ताकदीनं उभे आहेत आणि आम्ही 9 जागा जिंकलो। खूप अभ्यास करावा लागेल या राज्याचा त्यांना। मराठी होणे सर, वित्त विभागाने चिंता व्यक्त केली आहे लाडका भाऊ लाडकी बहीण, त्यामुळे आर्थिक बोजा हा महाराष्ट्रावर पडणार आहे। यामध्ये 4,000 अधिक कोटी बाल कल्याण विभागाने दिलेले आहेत। अर्थ खात्याने आक्षेप नोंदवलाय तरी देखील राज्य सरकारने ही पाऊल उचललेलं आहे। राबवली। याला आर्थिक बेशिस्त म्हणतात। देश और जब राज्य चलाते हो तो फिनेंशियल डिसिप्लिन होना चाहिए। आप चुनाव जीतने के लिए आपके तिजोरी में पैसा नहीं, आपके कटोरे में पैसा नहीं, और आप बड़ी बड़ी योजना की घोषणा करते हो, उसे डिसिप्लिन नहीं कहते। कहाँ से पैसा लाओगे इस बारे में आपके पास कोई योजना नहीं है। चुनाव खत्म होने के बाद योजना आप बंद करोगे, क्योंकि सरकार भी बदलेगी, सरकार आपकी नहीं रहेगी। तो एक प्रकार से करप्शन है। हम तो ये चाहते हैं कि जो हमारी लाडली बहन है उसके खाते में 10,000 जाना चाहिए। उनको सबसे ज़्यादा घर चलाने वाली वो महिला होती है। जो महंगाई है, चाहे सिलेंडर हो चाहे और कोई हो, तो उनको ज़्यादा पैसा मिलना चाहिए। आप ग्रेजुएट को 8,000, 12वीं पास को 6,000 और लाडली बहन को 1500 अपमान क्यों कर रहे हो? चलिए, थैंक यू। मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे शिंदे गटाने अपात्र आमदार संदर्भात। सोडून द्या हो, ते आता निवडणुकीत हरणार आहेत। त्यांना सुप्रीम कोर्टानं अपात्र ठरवलं आहे। आता ही 2 महिन्यासाठी धावाधाव करून ते काय मिळवणार आहेत? सर्वोच्च न्यायालयानं जर संविधान आणि घटनेचं मान राखला तर 24 तासामध्ये सगळे अपात्र ठरतील। त्यांचा पक्ष, त्यांचं चिन्ह हे गोठवलं जाईल।
चला। इंडिया ब्लॉक प्रोटेस्ट करने वाला है अरविंद केजरीवाल की जो हेल्थ को लेकर जेल में बंद है 30 तारीख को जंतर मंतर पे, क्या कहना है? देखिए, ये बहुत ही गंभीर बात है कि एक राज्य के मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चुने हुए मुख्यमंत्री, बहुमत वाले मुख्यमंत्री है। मोदी जैसे अल्पमत वाले प्रधानमंत्री जो है वैसे वो नहीं है, उनके पास पूरा बहुमत है। फिर भी आपने उनको जेल में बंद कर दिया है। निचली अदालत ने उनको जमानत दी है, फिर भी आपकी सीबीआई जाकर उनको छोड़ने को तैयार नहीं। तो इंडिया ब्लॉक की मीटिंग में ये तय हुआ है कि केजरीवाल की जो तबीयत है, उनकी हेल्थ है, जो दिनों दिन खराब होती जा रही है जेल में, तो पूरे देश को उस बारे में अवगत करने के लिए हम जरूर एक आंदोलन करने जा रहे हैं। बिल्डर